गीता तर दिसणार कुणाला आहे ना, इरिटेट होते. अरे वा वा वा. हॅलो, गुड मॉर्निंग. आम्ही उठलेलो आहोत. जस्ट मी फक्त आता फ्रेश होऊन आली आहे आणि काहीच आवरलेलं नाही आहे. तर असा हा फ्रेश मॉर्निंगचा चेहरा आहे सध्या. प्यायचं काम चाललंय बघा, कसा पितोय पाणी. मी त्याची बॉटल तो सारखी पाडतो म्हणून मी वरती तिला हे केलंय, टाय केलंय. आणि रुगवेत बघा, ए बेबी काय करतोस तू? महेशी वगैरे ड्युटी वगैरे बघण्यासाठी आणि मंदिराकडे जातोय आपण आता सध्या, कारण रुगवेची तांघोळ झाली आहे. आम्ही तिघे फ्रेश झालेलो सध्या. मंदिराकडे जाऊया. रुगवेत असा मस्त बसलाय बेबी कॅरियर मध्ये. आणि मी तुम्हाला बॅकला दाखवते डेकोरेशन. मस्त असं यांनी डेकोर केलंय बरं का, वॉर्म लाईट्सने. मस्त असं वाटतंय की जसं काही दिवाळी वगैरे सारखं सजल्यासारखं वाटतंय, मोठं सण असल्यासारखं. दिवसभर रेस्ट केल्यानंतर आता आम्ही निघालोय बाहेर. आणि जसं की आम्ही आता दर्शन घेणार रुगोच्या बड्डेच्या दिवशी पांडुरंगाचं. तर आता आम्ही निघालोय की असं जसं असं विचार आला की आता चला आपण बघूया आता डेकोर वगैरे काय केलंय, किंवा कुठे कुठे काय काय चाललंय, इव्हन त्यांची ड्युटी आणि प्रदक्षिणा मार्ग आपण पूर्ण करूया असं. तर यासाठी आम्ही सध्या बाहेर निघालोय, कारण आम्ही दिवसभर रेस्ट केला होता. आम्ही सकाळी सकाळी पोहोचलेलो. या सगळ्या ज्या दिंड्या आहेत त्या प्रदक्षिणा मार्ग पूर्ण करून आपापल्या ठिकाणी मुक्कामाला सध्या चाललेल्या आहेत. आणि जागोजागी असे बोर्ड लागलेत बघा, आषाढ एकादशी निमित्त सर्व वारकऱ्यांचं स्वागत आहे. आणि हे बघा, अशा सगळे सजलेली आहे पंढरपूर नगरी. सगळी दुकानं, सगळा झगमगाट, सगळी बाजारपेठ सगळ्या सजलेल्या आहेत. VIP गेस्ट कोणीतरी आलेले आहेत, त्याच्यामुळे सगळ्या लाल दिव्याच्या सगळ्या गाड्या चाललेल्या आहेत एका पाठोपाठ एक. शिवाजी महाराज चौक आणि याच्या स्ट्रेट एकदम ऑपोजिट साईडला हे जे आहे मदत केंद्र आहे, पोलीस मदत केंद्र. कुणाचे काही दागिने हरवले, नातेवाईक वगैरे हरवले, तिथे अनाऊन्सिंग केलं जातं आणि इथे त्यांना बोलवलं जातं. आणि इथून जो रोड आपण आलो तो मेन रोड. आणि जागोजागी अशा स्क्रीन लावल्यात, ज्या स्क्रीनमध्ये विठ्ठल रुक्माईचं दर्शन आपल्याला करायला मिळतंय. ज्यांचं कुणाचं दर्शन मंदिरामध्ये होत नाहीये त्यांना इथे या स्क्रीनवरती करायला मिळतंय बघा. आणि आता आपण जातोय प्रदक्षिणा मार्गाकडे, विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे. मस्त दुकानं सजली आहेत बघा. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे, वेगवेगळ्या प्रकारचे टाळ, सायझेस अवेलेबल आहेत. मस्त विठ्ठल रुक्माईच्या मूर्त्या आहेत सगळीकडे. आता आपण भगवान कृष्ण मंदिराच्या इथे येऊन पोहोचलोय आणि आता आपण प्रदक्षिणेला पुढे गेल्यानंतर स्टार्ट करतोय. गोपाळकृष्ण मंदिराच्या इथे एंट्री केल्यानंतर आपण आलो इथे पश्चिम द्वारापाशी. पश्चिम द्वारापाशी आल्यानंतर इथे विठ्ठल रुक्मिणी मंदिर असं मस्त मंदिराचा कळस दिसतोय आपल्याला. आपली बुरबुरू चालू झाली आहे, तर भिजायला नको म्हणून आम्ही पोंचो घालणार आहे. तर महेशच्या पोंचोचं उद्घाटन झालेलं या ब्लॅकवाल्याचं, पण माझा पोंचोचं ओपनिंग काही केलं नव्हतं. सो आता हे बघा. सो आता मी पोंचो घालते. माझ्या पोंचोचं पण उद्घाटन झालंय बघा पंढरपूरला. आता रुग्गूला नाही लागलं पाहिजे पाऊस. ते पण असतोय. चला पूर्ण घातला तर दिसणार कुणाला काय, म्हणून त्याचं चाललंय खाली करायचं. खाली करायचं त्याला दिसत नाहीये ना, इरिटेट होते त्याला. माझा हो तर आम्ही आहोत सध्या आता संत नामदेव महाराज पायरीच्या इथे. पाठीमागे बघताय तुम्ही संत नामदेव महाराज पायरी, आणि पुढे जे छोटंसं मंदिर आहे ते संत चोखामेळा समाधी आहे. तर आम्ही इथून आमच्या प्रदक्षिणा मार्गाला सुरुवात करतोय, मी ऋग्वेद आणि महेश. तर इथून आपल्या प्रदक्षिणा मार्गाला सुरुवात होतीये. नामदेव पायरीपासून प्रदक्षिणा आपण सुरुवात केली होती आणि महाद्वार चौकातनं आपण राईट घेतला पुढे यायला. आणि महाद्वार चौकातनं आपल्याला जातोय आता आपण तुकाराम महाराज मठाकडे. तिथे आपल्याला तुकाराम महाराजांचं मठ आहे, तर तिथे आपली पालखी येते. आता आम्ही आदल्या दिवशी आलोय, म्हणजे आज आहे तारीख 23. तर आज गर्दी नाही आहे, पालख्या सगळ्या उद्या ऋग्वेदचं काय चाललंय
पालख्या ज्या आहेत त्या सगळ्या उद्या पोहोचणार आहेत. तर उद्या पालख्या पोहोचणार आहेत म्हणून आम्ही आजच प्रदक्षिणा करतोय, कारण आज गर्दी कमी आहे ऋग्वेदसाठी. कारण उद्या जास्त गर्दीमध्ये आम्हाला जास्त फिरता नाही येणार म्हणून. तर आपण जाऊया तुकाराम महाराजांच्या मठाकडे. तर प्रदक्षिणा आमचं करण्याचं आज कारण हे, कारण आदल्या 2 दिवस जेव्हा पालखी मार्ग पोहोचतात, सगळ्या पालख्या पोहोचतात, तेव्हा आदल्या दिवशी गर्दी कमी असते. आणि आमच्यासोबत आम्ही ऋग्वेदला आणलं आहे, त्याच्यामुळं जास्त गर्दी टाळायची आम्हाला, म्हणून आम्ही आज प्रदक्षिणा करतो. तर हे सगळं आहे यांनी सजावट अशी केलेली आहे. इथे जो असा रथ ठेवला जातो आणि इथेच रात्रीची आरती वगैरे होते. असं आता तुकाराम महाराज संस्थान देहू यांच्या मठामध्ये आपण पोचलो. इथेच तुकाराम महाराजांच्या पादुका इथे असतात. आणि हे बघा, इथं आपण पाया पडतोय आणि इथे जी आहे ती संध्याकाळची आरती होते. आणि उद्या पालखी जी आहे ती इथेच येणार. हे सगळं असं वाडा टाईप सगळी रचना आहे, स्ट्रक्चर आहे. सध्या तुकाराम महाराज मठाच्या इथून आम्ही बाहेर आलो आहे. तर ज्यांना कुणाला कधी यायचं असेल पालखी मार्गाच्या वेळी आषाढी याला वारीला, तर पालखी साधारण इथून एक 8-8:30च्या दरम्यान पोहोचते. आणि आल्यानंतर इथे लगेच आरती चालू होते तुकाराम महाराजांच्या पादुकांची. तर तुम्ही इथे यायचं असेल, तुम्हाला आरती अटेंड करायची असेल, आरती कशी असते, काय असते, गजर कसा असतो, तर ते तुम्हाला इथे बघायला मिळेल. कारण बऱ्याच लोकांना हे माहिती आहे की वारी कशी असते, काय केलं जातं, समाज आरती कशी असते, पण प्रॉपर इथं पोहोचल्यानंतरचं पुढचं जे काही आहे रुटीन ते कुणाला माहीत नसतं. सो तुम्हाला इथं माहिती करून घ्यायचं तर तुम्ही इथे येऊ शकता. आणि आता मी तुम्हाला इथूनच दर्शनबारी दाखवते सध्या किती मोठी आहे. त्याच्या दरम्यान आता आपण प्रदक्षिणा मार्गापासून इथपर्यंत आलो आहे, तरी इथपासूनही ही दर्शनबारी चालू आहे. बघा एवढा लांबून, म्हणजे वारकरी जे आहे ते इतक्या लांबून रात्रभर जागून वगैरे आता हे लोक दर्शन घेणार. साधारण कितीला वेळ लागेल यांना दर्शन घ्यायला? जशी गर्दी वाढेल तशी साधारणपणे 3-3.5-4 तास दर्शनाला लागतात. आता आज कमी दर्शन तरी यांना 3.5-4 तास लागणार आहे उभं राहून. आणि उद्या तर मग पालखी आल्यानंतर मग तर विचारूच नका, मग रात्रभर जागूनच. तर आता आपण पुढे जातोय. करत असताना आपण संत तुकाराम महाराज मठ, त्याच्यानंतर काळ्या मारुती मंदिरानंतर आता आपण पोहोचलोय श्रीकृष्ण मंदिरापासून. आता इथून जाणार आहे आपण आपल्या पुढच्या प्रदक्षिणा मार्गाकडे. 28 युगे जाहली उभा नित्य साधू संतांचा सोहळा, विठूचे दर्शन नागडे सर्वांना, श्रीरंग नित्य दर्शन देतो भक्तांना. तर आता आपण इथून जातोय पुढे. मंदिराच्या इथून आपल्याला सरळ जायचंय. हा रोड तो विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे आणि हा आता आहे तो प्रदक्षिणा मार्गाकडे. आपल्याला आता इथे संत निवृत्तीनाथ महाराजांचा मठ मिळाला आहे. इथे संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी येते आणि त्यांच्या पादुका इथे असतात. हे सगळे जे आहे ते प्रदक्षिणा मार्ग कंप्लीट करत असताना आहे. त्याच्यामुळे जे कोणी येणार असेल, जरी बायचान्स तुमचं दर्शन जरी नाही झालं तर प्रदक्षिणा मार्ग अवश्य करा. आता इथे जे आहे ते भजन चालू आहे. निवृत्तीनाथ महाराजांच्या मठाच्या इथून आता आपण पुढे जातोय. निवृत्तीनाथ महाराजांच्या मठाच्या नंतर आपण प्रदक्षिणा मार्गावर असताना आपल्याला पुढे माऊलींचं संस्थान लागतंय. दाखवते मी तुम्हाला. श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर पंढरपूर आळंदी संचलित. इथे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका असतात, चरण असतात आणि इथून लाईन असते सगळे जायला दर्शनासाठी. तर इथे रथ असतो. आधी सुरुवातीला संत तुकाराम महाराज, त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराज, त्याच्यानंतर आता ज्ञानेश्वर महाराज प्रदक्षिणा मार्गावर. आणि आता आपण इथून पुढे जातो. ज्ञानेश्वर महाराजांचा मठ बघितला. मठ म्हणजे संस्थान. आणि इथं जे आहे ते हे बघा, एकनाथ महाराज, शांतीब्रह्म एकनाथ महाराज प्रसन्न. आता एकनाथ महाराजांची पालखी जी येते पैठणवरनं, ती इथे त्यांच्या पादुका आणि त्यांची पालखी इथे. आता मी तुम्हाला दिसत असेल बघा नाथ चौकात. तर आता इथे तुम्हाला दिसत असेल विठ्ठल रुक्माईचं मंदिर बघा आतमध्ये. खूप सुंदर वातावरण. इथे उद्याचा कार्यक्रम असणार आहे. हा जो आहे याला नाथ चौक म्हणतात. नाथ चौकातनं पुढे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आणि इथे जी आहे ती एकनाथ महाराजांची पालखी. आणि आता याच्यापासून आपण प्रदक्षिणा मार्गावर थोडं पुढे जातोय. चला.
तुम्हाला पंढरपुरात मी जसं मगाशी म्हटलं, जर तुम्हाला तुमचं सगळ्या पालख्यांचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला प्रदक्षिणा करणं मस्त आहे. कारण प्रदक्षिणा मार्गावरच तुम्हाला सगळ्यांच्या पालख्या मिळतात दर्शनासाठी. आणि आज गर्दी नाही आहे, उद्या मात्र खूप सारी गर्दी असणार आहे. आज मी बघताय रिकामा आहे. सर्वांना सर्व पालख्यांचे दर्शन ॲट ए टाईम होत नाही आहे. सर्व पालख्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येतात. त्यामुळं तुम्हाला जर सर्व पालख्यांचं दर्शन घ्यायचं असेल ना तर तुम्ही प्रदक्षिणा केली ना की त्यामध्ये सर्व पालख्यांचं दर्शन होतं. जसं की आपण इथून चालू केले, आपले कुठलं मंदिर, आपण नामदेव पायरीच्या इथं चालू केलं. नामदेव पायरीपासून चालू केलं. नामदेव महाद्वार चौक, महाद्वार चौक, तिथून संत तुकाराम महाराज, त्यानंतर मंदिर मठ, काळा मारुती, त्याच्यानंतर कृष्ण मंदिर झाल्यानंतर कुठलं होतं, निवृत्तीनाथ महाराज, त्यानंतर नाथ चौक ना, नाथ चौकात ज्ञानेश्वर महाराज आणि एकनाथ महाराज. आता मला वाटते सोपान काका आणि मुक्ताबाई, हे दोन राहते. म्हणजे हे पूर्ण कव्हर होतील. ह्या पूर्ण पालख्यांचं दर्शन तुम्हाला पंढरपुरात आल्यानंतर घ्यायचं असेल तर तुम्हाला पालखी प्रदर्शन, सगळ्या पालख्यांचं दर्शन होतंय असं, त्यांचं दर्शन होतंय असं. प्रदक्षिणामध्ये सगळ्या पालख्या कव्हर होतात, दर्शन पण भेटतं आणि प्रत्येक पालखीचं दर्शन आणि बघायलाही मिळतंय. पुण्यात कसं वेगवेगळ्या पालख्यांचे वेगवेगळे मुक्काम असतात, तसं पंढरपूरमध्ये आल्यानंतर तुम्हाला कुठं कुठं काय काय आहे हे माहिती नव्हतं, तर ते जस्ट माहिती करून द्यायचा आमचा एक छोटासा प्रयत्न असं. किती वाजले ते प्रदक्षिणा मार्गावर आता सगळी दुकानं आता बऱ्यापैकी क्लोज झाली, कारण उद्या सगळ्या पालख्या येणार आहेत. तर हे लोक आज आराम करणार आणि उद्यासाठी सज्ज होणार. असं काही दुकानं फक्त चालू आहेत असं. तर हा सगळा प्रदक्षिणा मार्ग असा आहे. उद्या इथे सगळी उभं राहणं म्हणजे मुश्किल आहे उद्या इथे या जागेवरती, बरोबर की नाही महेश? उद्या खूप सारी गर्दी, कारण पूर्णपणे पालख्या पंढरपुरात एंट्री करतात. सगळे जेवढे वारकरी येत राहिलेले दिंडे आहेत ते चंद्रभागात जातात. चंद्रभागात स्नान करून आपल्या ह्याला येतात, मुक्कामी साणी येतात. नाही आपल्या ह्याच्या पायरीला, नामदेव पायरीला येतात. नामदेव पायरीचं दर्शन घेऊन आणि मग प्रदक्षिणा करून प्रदक्षिणा घेऊन मुक्काम स्थानी जातात. पालख्यांची एंट्री झाल्याच प्रदक्षिणा होती. हो बरोबर ना. प्रदक्षिणा म्हणजे ह्याच रूटने जातात पालख्या आणि आपापल्या मठा जिथं ज्या पालख्यांचे मठ आहेत त्या मठावरती त्या पालख्या जातात आणि विराजमान होतात. आणि जे दिंडेकरी आहेत, वारकरी आहेत, ते चंद्रभागेला स्नान करतात. एकनाथ महाराजांच्या पालखीनंतर आपण आला एकनाथ महाराजांचं मठ बघितल्यानंतर आपण आला संत सोपान काकांच्या पालखी मंडप इथं हा पालखी मंडप आहे सोपान काकांचा. तर उद्या ज्या काही पालखी येणार आहे तर सोपान काकांची पालखी इथं थांबते. याच्या आधी एकनाथ महाराजांच्या पण नाथ चौकामध्ये बघितली आणि माऊलींची बघितली. तर आता इथे जी आहे ती सोपान काकांची पालखी येऊन थांबते. आता झाली फक्त आपली संत मुक्ताबाईंची, तर आता त्या पालखी तळावरती आपण जातोय. तर प्रदक्षिणा मार्गावर हे जे काही सगळे आपले महत्त्वाचे सगळे संत मंडळी यांचं सगळ्यांचं दर्शन आपल्याला या पालखी मार्गावरती होत आहे. आणि आपण सोपान काकांचं वैशिष्ट्य आहे, बाबा माझे चुलते, तर ते या सोपान काकांच्या पालखीसोबत असतात. सो तेही उद्या इथे येणार आहेत, यशोदादा वगैरे सगळे जे आहेत इथे. सो मी ते तुम्हाला दाखवेलच पुढच्या व्लॉगमध्ये. आता आपण जातोय संत मुक्ताबाई जे आहेत त्यांच्या पालखीकडे. चला, आणि तसंच आपण आपली प्रदक्षिणा पूर्ण करतोय. तर सोपान काकांच्या पालखी मार्गावरून जाताना हा तांबडा मारुती मंदिर आपल्याला लागतंय आणि आपल्याला इथून असं पुढे जायचंय बघा प्रदक्षिणा पूर्ण करायला. आता आपण इथून पुढे जाणार आहोत. चला. संत सोपान काका महाराजांच्या पालखी तळानंतर आपल्याला आता इथे आपण तांबडा मारुती मंदिराच्या पुढे ऑपोजिटला आपल्याला संत मुक्ताबाई पालखी रथ आहे. आता इथे जो आहे तो पालखी रथ आज पोहोचला आहे. खरं तर मला पण ॲक्च्युली माहिती आहे हा पालखी रथ आज कसा पोहोचला आहे ते. तर आता आपण इथलं दर्शन घेऊयात आणि आपण पुढच्या प्रदक्षिणा मार्गावर पुढे जाऊयात. तर मी तुम्हाला दाखवणार आहे सध्या मुक्ताबाईंचा जो पालखी रथ कुठे थांबतो आणि कसं असतं आतमध्ये. चला. रथानंतर हा संत मुक्ताबाई ज्या आहेत त्यांचा मठ हा वरती तुम्हाला इथे दिसतंय.
ज्ञानेश्वर महाराज आहेत, निवृत्तीनाथ महाराज आहेत, त्याच्यानंतर मुक्ताईबाई आहेत आणि सोपान काका आहेत आणि त्या खाली हा मठ आहे. आतमध्ये मठात जायला रस्ता आहे. वारकरी बसलेत पालखी तळावरती. पालखीचा रथ जो आधी आहे तो आधी येऊन पोहोचलाय. तर आता आपण पुढे जातो. तर मुक्ताबाई मठानंतर आपण पुढे आल्यानंतर आपल्याला इथं हा रथ दिसतो. हा रथ जो आहे तो पांडुरंगाच्या पादुका त्यात ठेवला जातात आणि आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता हा रथ पूर्ण प्रदक्षिणा घालतो. झोपला का नाही पिल्लू काय रे? पाऊस पण मजा करतोय. थोडा येतोय जातोय, थोडा येतोय जातोय. आम्हाला मात्र बाहेरच निघायचे. त्याला बाहेर निघाले तर अजिबात कोणत्या वेळा थांबायचं नाही आहे. तो बाहेरच सब थांबायला बघतो. बोल. बस जास्त पाहिजे. तर आता आमचा प्रदक्षिणा मार्ग पूर्ण होऊन आम्ही जेवणासाठी थांबलो इथे. एक्झॅक्ट नामदेव पायऱ्याच्या ऑपोजिटलाच इथे हे आहे हॉटेल आहे. हॉटेलचं नाव अन्नपूर्णा हॉटेल आहे. तर जेवण एकदम खूप सात्विक आहे. चपाती भाजी असं आहे बघा सगळं. तर तुम्ही जेवण कधी येणार असाल पंढरपूरला आणि तुम्हाला जेवण करायचं असेल तर हे मस्ट व्हिजिट ऋग्वेद सगळ्यांना आवाज येतो. ऋग्वेदचं जेवण ॲक्च्युली बनवून आणलेलं आहे. आता ऋग्वेद पण जेवण करतो. त्यांना व्हरायटीज बघायला मिळतात बघा. पल्लवी प्रदक्षिणेचा मार्ग करून झाल्यानंतर इथे तुळशी माळेचा शॉप आहे. तिथे तुळशीच्या माळा वगैरे आम्ही घेतल्यात. ऋग्वेदला जी आहे ती विठ्ठलाची माळ घेतली आहे आणि त्याच्यानंतर हे असं घेतलं आहे. जेव्हा शंकराची पूजा श्रावणाचा मास होतोय ना त्याला रुद्राक्षाची माळ घेतली आहे. त्याच्यानंतर हातात वगैरे घालण्यासाठी घेतलं आहे. परत व्यासपीठ यायचा विचार आहे आमचा. व्यासपीठ यासाठी कारण असं म्हैशीत खूप सारी इच्छा आहे की ऋग्वेद जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत त्याला सगळ्या गोष्टींची आवड निर्माण हवी म्हणून असं ऋग्वेद ग्रंथ किंवा ज्ञानेश्वर असं एक तरी चालू व्हावं. तर आता बघू. अजून काही फिक्स नाही आहे पण काय म्हणजे पुढे हे केले माहीत नाही. पण जसं आता थॉट मांडला आहे आणि त्यासाठी व्यासपीठ घ्यायचा विचार आहे आमचा. तर मग हे व्यासपीठ घेते मी आणि किंवा ते ह्या दोन्हीपैकी एक व्यासपीठ घेतो आणि बाकी मग हे असे हार आहे बघा छोटे छोटे असे विठ्ठलाला वगैरे घालण्याजोगे असे हार आहे छोटे छोटे. तर ते छोटे छोटे हार घेतले. असं शॉपिंग केली बघा मी पंढरपूरमध्ये. पंढरपूरमध्ये शॉपिंग पण करता येते बरं का. तर आता हे व्यासपीठ वगैरे घेऊन जातोय आम्ही पुढे. ऋग्वेदचं मात्र असं चाललंय मगापासून. सगळं त्यांचं सेटअप खराब करल. ओढायचं काम चाललंय त्याचं. ठीक आहे म्हणतोय वाटतं. परत त्याला इथं ठेवून घ्या बरं. महेशने ऋग्वेदची बॅग घेतली बरं का आता आणि मग प्रत्येक वाद्य त्याचं चेक करायचं काम चाललंय. आता याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? डफडं म्हणतात. डफडं पण देत त्याला वाजवता बघा. ऑलराऊंडर आहे एकदम. हा जागरण बंद मग अरे हा ते पोवड आहे. बरोबर. महाराजांचे कीर्ती फाम भल न सुटला घाम. ॲक्च्युली सगळेच वाद्य खूप छान असतात. वाजवायची खूप इच्छा आहे परंतु वेळ देता येत नाही. मृदुंगाचार्य महेश पवार चेक करते डिमपूड. मला थोडं 2-3 बोल येतात मला. काय येतंय सांगा. दागिनता गीता अजून थोडंसं येतं. हे महत्वाचं भाग्य आहे आमचं तुम्ही आम्हाला मिळाला. हो ना रघु. चला का चेक करून झालं. मला मी माळकरी म्हणले मला येत नाही असं थोडीच. मी पक्वा शिकलो नाही पण ज्या वेळेस बसायचो त्या वेळेस विचारायचो कुठले बोल आहेत. मग ते दागिनता परत ते उतारती वगैरे असते ना ते बऱ्यापैकी वाजवत होतो मी. आता काही प्रॅक्टिसच नाही त्यामुळे एवढं जमत नाही. चला. तर आता सध्या पोहोचलोय आम्ही पूर्ण प्रदक्षिणा करून महाद्वार चौकामध्ये परत
आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघता येते संत नामदेव महाराजांची पायरी आहे, आपल्या विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि हे आहे इथे महाद्वार पोलीस चौकी. म्हणजे बायचान्स जर तुम्हाला कधी व्हिजिट करायचं म्हटलं काही चुकलं वगैरे तर तुम्हाला हे एक साईन तुम्ही सांगू शकता, तर तुम्ही महाद्वार चौकात आहे. आणि ही जी आहे ती दर्शनबारी आपण इथून मगाशी प्रदक्षिणा चालू केलेली आहे आणि आता आपण पूर्ण प्रदक्षिणा करून संत तुकाराम महाराजांची, त्याच्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांची, त्याच्यानंतर आपण माऊलींची, एकनाथ महाराजांची, त्याच्यानंतर आपण सोपान काकांची आणि मग मुक्ताबाईंची अशा पूर्ण पालख्या सगळ्या तळ आपण मठ कवर करून आता आपण परत महाद्वार चौकात पोहोचलो. अशा प्रकारे आपली ही प्रदक्षिणा जी आहे ती पहिली पूर्ण झाली आहे. जर तुम्ही कधी जेव्हा येणार असाल तर बायचान्स तुमचं दर्शन जर नाही झालं तर ठीक आहे, पण ॲटलिस्ट प्रदक्षिणा तरी तुम्ही करून जावा. बरेच लोक जे आहेत नित्यनेमाचे वारकरी ते 11, 21 असं कितीतरी प्रदक्षिणा करतात. आता आम्ही ऋग्वेदसोबत म्हणून एकच प्रदक्षिणा केली आहे, पण पुढच्या वेळी आम्ही जेव्हा करू कदाचित आम्ही ट्राय करू की जास्त वेळा प्रदक्षिणा करायची, कारण ऋग्वेद तोपर्यंत मोठा झालेला असेल. कारण आता सध्या पावसाचं वातावरण, मध्येच पाऊस येतो आणि पाऊस जातो. तर चा व्लॉग हा आपला इथेच संपतोय प्रदक्षिणा मार्गाचा. तर जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर नक्की करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आता रडतोय. बाय 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 बाय.